एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, एका जनार्दनी शरण येते माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माहेर पंढरी आये पिवरीच्या तीरी, आये पिवरीच्या तीरी, ओ बार घुमाये, ओ बार घुमाये, ओ बार घुमाये, ओ बार घुमाये, ओ मरणाते सुटली काया, मरणाते सुटली काया, विचारिया निश्चयी, नासोनिया गेले खंते, सहज स्थिती भोगाची, न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताही, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, तुका म्हणे कैची कीव, कोटे जीव निराळा, नासोनिया गेली कंती, सहज स्थिती भोगाची, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, करू प्रथम नमः, श्री चरणा संतांची
ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे, मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया विचारे या निश्चय, नासोनिया गेली खंते सहज स्थिती भोगाची प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय. आमची काया, काया म्हणजे शरीर, हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं, मरणाच्या संबंधाने मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उरुणालय, अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगतवंद जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आज सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी श्री मसू पाटील कारभारी धनाईत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन विनीत श्री कैलासवासी श्री प्रकाश मसू धनाईत मुलगा, श्री विजय मसू धनाईत मुलगा, सुधाकर मसू धनाईत मुलगा व हिराबाई वामन मालसानी मुलगी, भारती साहेबराव शिंदे मुलगी, सुनंदा विठ्ठल कुंभारडी मुलगी, शोकाकुल समस्त धनाईत परिवार यांच्या माध्यमातून आदरणीय श्री हरिभक्त प्रणामचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू, या परिसरात मोठं नाविक आणि मोठी सेवा आहे. श्री रक्तप्रामचे योगेशजी महाराज जाधव गुरुजींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त परायण आमचे पांडुरंगजी महाराज भोसले जालना महाराज उपस्थित आहेत. उपस्थित वैष्णव टाळकरी आमचे गुरुबंधू आकाशजी महाराज आवाड दादाश्री उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी सहपाठी, आम्ही पाठाला म्हणा भजनाला सोबत होतो बाबांकडे. आळंदीमध्ये आमचे अमोलजी महाराज विसापूरकर अमोलदादा उपस्थित आहेत. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी तथा ज्येष्ठ कीर्तनकार आमचे योगेशजी महाराज जाधव दादाश्री उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी, एकदा महाराज मंडळींकरता टाळी वाजवा. उपस्थित चोपदार मंडळी असतील, मृदंगाचार्य आदरणीय आमचे गुरुबंधू अगदी हृदय अभिन्न आमचे युवराज दादा बोरस्ते युवराज दादा उपस्थित आहेत. उपस्थित तबला वादक आदरणीय श्री रक्तप्रामचे रामदासजी महाराज रसाळ रामदास महाराज उपस्थित आहेत. आणि बासरी कौर काय का वाटत होती आदरणीय आमचे राहुलजी महाराज सानप राहुल महाराज उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि आता अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल कैलासवासी मसू पाटील कारभारी धनाईत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त
आपुले मरण पाहिले मी डोळा. तुकोबाराय म्हणले काय मरणाचा सोळा झाला. तुकोबाराय म्हणले शब्दानं सुद्धा सांगता येणार नाही. अनुपम्य उपमार राहील. मरणाचा सोळा झाला. तू पुढं पाहा पण मरण नेमकं कोणतं. पण मला मुद्दा मांडायचा आहे सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. पण गंमत आहे पहा तुम्ही. आता जन्माचा सोहळा आहे, लग्नाचा सोहळा आणि मरणाचा सोहळा आहे. रसाळ बाबा आता लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे. म्हणजे साजरा करायचा नाही करायचा ज्याच्या त्याच्या. आता बरेच सोहळे तसेच राहणार आहेत. वातावरण तर झालं असू द्या. लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे लग्नाचा. पण याच्यातल्या जन्म नावाचा सोहळा साजरा केला तुम्ही पाहिला का तुम्हाला मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही. तो करावाच लागणार आहे. करावाच लागणार. एक वाक्य बोलतो रोजबाबांचं. मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. म्हणजे स्पष्ट बोलू का आपण जगण्यानं जगतच नाहीत मरणानं जगतो. जगण्यानं जगत नाहीत मरणानं जगतो. म्हणजे आता मला सांगा 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 लिटर पेट्रोलमध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चलन? 4 व्हीलरचे सगळे त्याच्यामुळे आता गाडी सांग 1 लिटरमध्ये किती चलन जास्तीत जास्त? पण प्लॅटिना घेऊ तिला 60चा ॲव्हरेज आहे. प्लॅटिनाला चांगले ॲव्हरेज आहे. प्लॅटिना गाडीला हो बजाजची तिला चांगला ॲव्हरेज आहे. प्लॅटिना घेऊ 60 किलोमीटर 1 लिटरमध्ये. आपल्याला वाटतंय 60 किलोमीटर गाडी इथपर्यंत आली नाही. पेट्रोल खात गेली. वाटायला जागालो नाही खरं मरणाकडे चाललो. आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे पहा. वाटायले जागायलो नाही खरं मरणाकडे चाललो. का त्याचं कारण आपण शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून जन्माचा सोहळा साजरा केला का मरणाचा सुद्धा सोहळा साजरा करावाच लागतो. हां बरं आता मला सांगा आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? जन्माचं. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता उद्या सकाळी सूर्य उगवला. आता आज जाऊ दे मी उशिरा उठलो ते मग अगोदर उगली होती समजा मी उशिरा उठलो थोडं. पण उद्या सकाळी सूर्य उगवला राहुल महाराज सगळ्यात अगोदर मी जाऊन सांगणार आहे सूर्य भगवंताला काय अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलं ना मावळातूनच सुद्धा स्वागत करावंच लागेल. तसं स्वागत तुम्ही जन्माचं केलं तर तुम्हाला मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागणार आहे. नाही म्हणून चालत नाही म्हणून चालतच नाही. ज्ञानोबा म्हणतात ना जवरी संगू प्रकृतीचा तववरी त्यागुण घडे कर्माचा आणि आयसीआई करू म्हणते त्याचा आग्रह चिवरे. शरीर स्वीकारलंय ना देहाचं कर्म करावाच लागेल.
करावंच लागतं कर्म, शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते तवे सीते मरते उपजते तवे सीते. हा उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते तवे उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या, उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या. काय मरण सांगाते, त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आला म्हणून. त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आला होता म्हणून. मरणाची तव गाठोडी पदरी तिने तोचे वरी मापवर. वा. तिने तोचे वरी मापवर. मरणाची तव गाठोडी पदरी तिने तोचे वरी मापवर. तिने तोचे वरी मरणाचे तव गाठोडी पदरी जिने तोची वरी माप बरी. म्हणजे जन्मायचंय मरायचंय किती वेळा जन्मा यावे किंवा तुका म्हणे माळ गुंतली राटी गाडग्याची सुटी फुटली. गाडग्यात पाणी भरत रिकाम होतंय, भरत रिकाम. तसंच आहे जन्मायचंय मरायचंय. असं का, त्याचं कारण आहे शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही. परिस्पास सव्यसाची मूर्ती लावणी देहाची आणि खंती करी ती कर्माची ते गावंडे गा. शरीर स्वीकारलं ना देहाचं कर्म करावाच लागन. कर्म करावंच लागतं शरीर स्वीकारल्यावर. माऊली म्हणले, पण एक जण म्हणला माऊली मी काहीच कर्म करणार नाही. माऊली म्हणले शरीर स्वीकारले कर्म करावं लागन, तुम्हाला काहीच करणार नाही. माऊली म्हणले कर्म करावं लागन काहीच करणार नाही. कर्म करावं लागन, शरीर स्वीकारलंय देहाचं कर्म करावंच लागन. तो म्हणला मी काहीच करणार नाही. किती आग्रह धरा, मी कर्मच करणार नाही. तो शेवट माऊलीला म्हणून माऊली मी असा शांत उभा राहणार आहे, काहीच करणार नाही. माऊली म्हणले शांत उभा राहायला हे तरी करायला असत ना. म्हणजे काही न करणं हे सुद्धा करणे. ते आम्ही म्हणजे महाराजांच्या सोबत धर्मशाळेत राहिलं होतं, तिथं त्या महाराजांच्या सोबत सप्त्याला जायचो. सातारा जिल्ह्यामध्ये सप्त्याला जायचो. मग गेल्याच्या नंतर मग ते 2-3 गावाचं नियोजन असतं सप्त्याचं. मग आमचे महाराज आल्याच्या नंतर मग ते कार्यकर्ते मंडळी यायची, कार्यकर्ते मंडळी जमा व्हायचे. मग जमा झाल्याच्या नंतर मग आमचे महाराज कामं सांगायचे सगळ्यांना. तुमच्याकडे मंडपचं नियोजन राहू द्या, तुमच्याकडे जेवणाचं नियोजन राहू द्या, तुमच्याकडे सिस्टीमचं नियोजन राहू द्या, तुमच्याकडे आमकं नियोजन राहू द्या, असं सांगायचे सगळ्याला. तितक्यात एक जण आला. मग त्याला आमचे बाबा काम सांगू लागले, तुमच्याकडे हे नियोजन राहू द्या. असं मानायला गेले की दोघं तिघं पळत आले. नाही नाही नाही, त्याला काय सांगू नका. त्याला म्हणा 7 दिवस गप्प राह, सप्तात कडीला जातो. म्हणजे त्याचं काय न करणं हे सुद्धा करणंचे, हे सुद्धा कर्मचे. म्हणजे शरीर स्वीकारलं की देहाचं कर्म करावंच लागते. नाही म्हणून चालतच नाही, नाही म्हणून चालत नाही. बघा तुम्ही शरीरातला प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, शरीरातला प्राण, की तुम्हाला क्षुधा आणि तृषा प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. प्राण स्वीकारल्याच्या नंतर शरीरातलं मन स्वीकारलं तुम्ही, मन, की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की गायच्या पंचवण्याची डबे जन्म आणि मरण हे जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. का? शरीर स्वीकारलेले. कितीतरी युक्त्या सांगता येतात, प्रमाण देतात. ते वेदांत शास्त्राने षडविकार सांगितले. वेदांत शास्त्राने आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षते आणि विनश्यते षडविकार सांगितले. याच्यातल्या तुम्ही दादाश्री पहिल्या विकारला स्पर्श केला, पहिल्या की तुम्हाला स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती इथपर्यंत यावंच लागतंय. भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. बालपणे गेले ज्ञानता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे परवर्तली चिंता मरे मरे इथपर्यंतच. कारण वेदांत शास्त्रानं आष्टी जायते वर्धते विपरिणमते अपक्षते आणि विनश्यती हे सांगितलं. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण, बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की सरपण होय मरण, म्हातारपण गेलं की मरण. म्हणजे शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. बघा तुम्ही मला सांगा, आपण राहतो कुठं? जगामध्ये, बरोबर?
आलोत कुठं? जगामध्ये. जगामध्ये आलोत ना, याचाच अर्थ दादाश्री आपण जन्ममृत्यूमध्ये आलोत. कसं काय बघा तुम्ही, जग शब्दात 2 अक्षर आहेत, ज आणि ग. ज शब्दाचा अर्थ आहे जन ज्याय ते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ आहे गमगच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दाचे जे दडलेलं आहे काय, जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग जर जग शब्दात असे तर दडलेलं असन, तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की तुम्हाला जन्म आणि मरण नाही म्हणून चालतच नाही, चालतच नाही. कितीतरी युक्त्या सांगता येतात. ते खोकला चालू झाला म्हणून मी मेडिकलवर खोकल्याची बॉटल घेतली, खोकला चालू झाला म्हणून आकादात. त्या बॉटलवर तारीख लिहिलेली होती. त्या बॉटलवर कोणती, ज्या दिवशी बॉटल तयार झाली का ती तारीख त्याची लिहिलेली होती. मला त्याचं नवल नाही वाटलं. त्याच बॉटलवर दुसरी तारीख लिहिलेली होती. कोणती, ती एक्सपायर डेट संपणार का ती तारीख त्याच्यात लिहिलेली होती, दोन्ही तारखा. मग मी दुकानदाराला दाखवलं, म्हटलं तारीख कधी लिहिली? तो मला ज्या दिवशी तयार झाली बॉटल त्या ही वरची नाही, ही दुसरी एक्सपायर डेट संपणार आहे ती. तो म्हणला महाराज आता तुम्हाला म्हणून सांगतो, मला कोणाला सांगू नका. तेव्हापासून मी कोणाला सांगत नाही. नाही खरंच नाही, मी कोणाला सांगत नाही तेव्हापासून. कारण तो मला म्हणलेला कोणाला सांगू नका म्हणून कोणाला सांगत नाही. पण आता तुम्हाला सांगतो, तुम्ही पैसे देणार म्हणून तुम्हाला सांगा, पैसे देणार नाही. आणि मग तो मला म्हणला, स्पष्टच बोलला, तो म्हणला रसाळ बाबा, तो म्हणला महाराज ह्या दोन्ही तारखा एकाच दिवशी आणि एकाच पेनने लिहिलेले. मग अहो तसंच आपलं पण, ज्या दिवशी जन्माला आलोत त्या दिवशी मरणाची तारीख सोबतच. जन्माले बाळ याची वाट पाय काळ, वाट पाय पण कशी, घडी घडी काळ वाट याची अशी वाट पाय. आणि जन्म आले बाळ, मला मुद्दा मांडायचा आहे. असं का, त्याचं कारण आहे शरीर स्वीकारलेलं आहे, शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. बघा तुम्ही, आता मी फेटा बांधला, तुम चालू झालं म्हणून फेटा बांधला, फेटा बांधला आणि हे उपरणं बाहेर ठेवलं तुम्ही, आणि फेटा बांधला आतमध्ये उपरणं घेतलं. राहुल महाराज हे उपरण्याचा मी पहिला काठ उचलला, गडबडीत निघालो, पहिला काठ उचलला उपरण्याचा आणि असा खांद्यावर टाकला, खांद्यावर टाकला. याचा पहिला काठ उचलून खांद्यावर टाकला का याचा दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही, तो आपापच खांद्यावर आला. तसंच आहे, जन्म नावाचा काठ एकदा उचलला तुम्ही, जन्म, तुम्हाला मृत्यू नावाचा काठ उचलायची गरज नाही, आपोआपच येणार, आपोआपच येणार आहे. का, त्याचं कारण आहे शरीर स्वीकारलेलं आहे. तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही मागापासून म्हणता शरीर जन्ममरण संपत नाही, संपत नाही, संपत नाही. खरंच संपत नाही, खरंच संपत नाही. आपलं भांडवल संपलंय, भांडवल. जन्ममरण संपत, जन्ममरण खरंच संपत नाही. खरं सांगाल काय गोड, जन्ममरण संपतच नाही. पण संत महात्म्यांच्या जीवनात त्याला बंद करायचं का, चालेल का? त्याला बंद केलं ते बोललेलंच कळा ना, हां काहीच कळा ना बोललेलं, ते बंद करा. ते बोललेलं पण समजा ना, आम्हाला समजा ना. वा त्याची वाट आता जन्माले बाळ त्याची वाट पाय काळ, काळ वाट पाय. शरीर स्वीकारलं की जन्ममरण संपतच नाही, स्वीकारलं की जन्ममरण नाही म्हणून चालत नाही. मग ठीक आहे, तुम्ही म्हणता महाराज जन्ममरण संपतच नाही का? खरंच संपत नाही. पण एक बोलू का, आपल्या संत महात्म्यांच्या जीवनात
आपल्या संतांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आहे संतांच्या जीवनात, ते जन्म आणि मरण दोन्हीच्या पलीकडे गेलेत. कसं तुकोबारा स्पष्ट करतात अभंगाच्या मरणाहाती सुटली काया, 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 विचारे दादा मरणाहाती सुटली काया. आता शांत वाटतंय पण गरमी होईल. काय असं आहे बघा, काय अडचण नाही ना ते, पण का गरमी जास्त होईल तसं काय नाही. तुमच्या मध्ये लावायचं जर असेल तर काय अडचण नाही. 10-15 मिनटं सोडू पण तसं काय. मरणाहाती सुटली काया. महाराज म्हटले शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं, म्हणजे मरणाच्या तावडीतून सुटलं. काया म्हणजे शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे, आम्ही आता जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलोत. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, जन्म मरणाच्या पलीकडे गेलोत. बरं ठीक आहे, कसं काय जन्म मरणाच्या पलीकडे गेलात? तुकोबाऱ्या म्हटले आता आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही तुकोबाऱ्या? मी अनेक वेळा सांगतो, माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. 2-3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी 1, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2, केले कर्म झाले 3. या संबंधाने मी अनेक वेळा चिंतन मांडत असतो. हेच म्हणत असतो, माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारे म्हटले तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोन्य दो पाप पुण्यांगा. तुकोबारे म्हटले आम्ही अग्निरूप झालो, किंवा झुंजारे ते विष्णुदास जगी पाप पुण्यांगे नातळे त्या. तुकोबारे म्हटले आता पाप नाही आणि पुण्य नाही आमच्या ठिकाणी. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागतो? पाप पुण्यामुळं. पण आमच्या ठिकाणी पाप नाही आणि पुण्य नाही. का पाप आणि पुण्य नाही? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप अग्निरूप झालोत म्हणजे ज्ञान स्वरूप झालोत 1, आणि अग्निरूप झालोत म्हणजे नाम स्वरूप झालोत 2. अम ब्रह्मास्मी पदावर आरूढ झालोत म्हणजे ज्ञान स्वरूप. आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पहावया गेलो देव चेवणी ठेलो, याला म्हणायचं नाम स्वरूप. पहा, ज्ञानस्वरूप नामस्वरूप दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. एकदा देव झाल्यावर कशाला पाप आणि पुण्य राहील? राहू शकत नाही. ज्ञानोबा उदाहरण देतात बघा, एखादं झाड असावं, आणि त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे घरटे असावं, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यात पक्ष चिमणी ती मोठा झाली छोट्या पक्षाची म्हणजे चिमणी
नवीनच पोपट हे नुसतं पोपट नवीन पोपट वेगळं चिमणी पोपट कावळा कबूतर या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असो एखाद्या झाडावर घरटी असावं आणि त्या झाडाला आग्नी लागाव दड 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 ते झाड पेटाव मला सांगा झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरे लावून जाते का पश्चिमेला कशाचं पूर्व आणि कशाचं पश्चिम जिकडं रस्ता दिसन तिकडं बरोबर आहे का नाही आगी लागली या रुकी दे कोणी सैरा पळते पक्षी ज्ञानोबा म्हणतात दे कोणी सैरा सैराट नाही नुसतं सैरा दे कोणी सैरा पळती पक्षी झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसन तिकडं पळतात तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मरूपी आग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही पाप पुण्य सुद्धा राहत नाही म्हणून लागून येतो पाप पुण्यांगा आम्ही अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि गायछाप नाही हे पुण्य नाही पाप नाही आणि पुण्य नाही आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो आणि जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला पाप पुण्यामुळं पण तुकोबारा म्हणले पापन पुण्यच नाही पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया कारण जन्माचं कारण पाप पुण्य ते राहिलं नाही का राहिलं नाही आम्ही अग्निरूप झालो म्हणून राहिलं नाही तर अग्निरूप शब्दाचा योगदादा अजून एक अर्थ करतो अग्निरूप शब्दाचा मनुष्याचा देह कैवरात दादा हा अग्निरूपच व्हावा मनुष्याचा देह अग्निरूपच व्हावा का अग्निरूप झालेला देह भजनाच्या कामी येतो पण अग्निरूप झालेला देह जन्म मरणाच्या कामी येत नाही अग्निरूप झालेला देह का भजनाच्या कामी येतो पण जन्म मरणाच्या कामी येत नाही म्हणजे बीज भाजूनी केली लाही आता समजा आपण आता बघा अग्निरूप झालेला देह कसा भाजनात काम येतो आता बघा समजा आपण बी भाजलं बी आपण भाजला आणि भाजून बी जर पेरलं तर कसं ज्वामान उगत आहे ते जसं उगवत नाही बरोबर का तसं एकदा देव झाला का ते देयाकडून होणारं कर्म आहे का ते सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण त्याच्याकडून होणारं कर्म ते ब्रह्मार्पण होतंय आणि कर्म ब्रह्मार्पण झाल्यामुळं त्या कर्माचं फळ काय पाप पुण्य उद्यालाच येत नाही कारण देव झाला ना आणि होणारं कर्म ते ब्रह्मार्पण होईल सोपं सांगतो आता मला सांगा समजा भुईमुगाच्या शेंगदाणे आपण भाजले बरोबर भाजले आणि भाजून पेरले त्याला अंकुर फुटतात का नाही पण खायला गोड लागतात का नाही लागते तसंच आहे एकदा देव झाला का तो भजनाचा आनंद घेण्याकरता कामा येतो पण जन्ममरूपी अंकुर त्याला फुटत नाही सोपं सांगतो याच्यापेक्षा अजून घरून पाठ करून आलो सोपं सांग मला सांगा महिला मंडळ वांगे भाजून भरीत करतात का वांगे जाळून भाजून फरक आहे ना भाजणं वेगळं जाळणं म्हणजे कोळसाच भोगाच बरोबर आहे का नाही तसं देह जाळायचा नाही देह भाजायचा म्हणजे याचा व्यावहारिक अर्थ घ्या नका बरं फॉर्मॅलिटी घ्यायचं देह जाळायचा नाही देह भाजायचा म्हणजे भाजलेला देह भजनाच्या कामी येतो पण जन्म मरणाच्या कामी येत नाही आत्मनिवेदन भरीत रोडगा भरीत खायला भारी लागत आहे पण त्याला अंकुर फुटत नाही तसंच एकदा अग्निरूप झाला का तो भजनाचा आनंद घेण्याकरता कामा येतो पण जन्मरूपी अंकुर त्याला फुटत नाहीत का फुटत नाहीत आम्ही अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही पुण्य नाही पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही म्हणून मरणा हाती सुटली काया चला जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य दुसरं वासना जन्म घेणे लागे माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो पण तुकोबाऱ्या म्हटलं आम्हाला नाही घ्यावं लागत का आता आमच्या ठिकाणी वासना राहिलीच नाही तुकोबाऱ्या म्हणले वासना निमाली समूळ जाते वासना निमाली समूळ जाते वासना निमाली समूळ जाते वासना निमाली समूळ जाते हे ब्रह्महरत कोटी तयासी भवनी ब्रह्मरस कोटी तयासी
सांग बाबा. ब्रह्मरस गोडी जयासी पावली वासना निमाले समूळ ज्याचे किंवा समूळ वासना नुरवावी वासनेचे बीज जळवणे जाय. आता वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. आता मला सांगा जन्म कशामुळे गाव लागू लागला? सासरवाडीचं मार्कानीमुळे वासनेमुळं. पण तुकोबाऱ्या म्हणले वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरण हाती सुटली काय. दोन वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, दोन. आणि तिसरं केले कर्म झाले त्याची भोग माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारे म्हटले आम्हाला नाही घ्यावं लागत. का नाही? कारण कर्मच राहिलं नाही. कारण कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमान, प्रारब्ध. तुकोबारे म्हणले संचित कर्म ज्ञान नष्ट झालं, कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करूते तथा. संचित ज्ञानानं गेलं. चालू कर्म सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. प्रारब्ध राहिलं, पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आता कर्मच राहिलं नाही, कारण 3 कर्म संपले ना, कर्मच राहिलं नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? दुकानदाराची उधारी देण्यामुळे, हे कर्मामुळे. पण तुकोबाऱ्या म्हणले आता कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे महाराज, शरीर मरणाच्या तावडीतून सुटण्याकरता तुम्ही साधन काय केलं? महाराज म्हटले आम्ही विचार केला. विचारे या निश्चये, विचार केला आणि विचार करून शरीर मरणाच्या तावडीतून सोडून घेतले. आता विचार कोणता केला तुम्ही? विचार आता दोन्ही मार्गाने करता येतो. ज्ञान मार्गाने विचार करता येतो आणि मरण संपवता येतं, आणि भक्ती मार्गाने विचार करून पण मरण संपवता येतं. ज्ञान मार्गाने कोणता विचार करून मरण संपिलं? आहे मी कोण करावा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण हे ज्ञान मार्गाने विचार केला. आणि भक्ती मार्गाने सारासार विचार, सारखा नासारखा भक्ती मार्गाने विचार केला. दोन्ही मार्गाने विचार केला आणि मरण संपलं. आता एक एक विचार पाहू आपण. ज्ञान मार्गाने कोणता विचार केला? ज्ञान मार्गाने विचार केला मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचं, हा विचार केला. मी अनेक वेळा सांगत असतो, हे पा मनुष्याला कुठं जायचंय माणसाला अगोदर कळाव. कुठं जायचंय हे माणसाला अगोदर कळाव. आणि कुठं जायचं हे जरी नाही कळलं तर कुठून आलो हे तरी कळा. का उलट झालं? कुठं जायचं अगोदर कळा. कुठं जायचं हे नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळा. आणि कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळा. सध्या कुठे हे तरी कळा. बरं सध्या कुठे हे बी नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळा. कुठं जायचं अगोदर कळाव. कुठं जायचं हे नाही कळलं तर कुठून आलो हे तरी कळाव. कुठून आलो हे नाही कळलं तर सध्या कुठे हे तरी कळाव. आणि सध्या कुठे हे बी नाही कळलं तर आपण कोणी हे तरी कळाव. याला उलट करतो. उलट युवराज दादा, आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे ते कळत असतं. आणि आपण कुठे ते कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं. आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. आलासी कोटोनी या जायाचं कोण्या टाय घरदार नाही तुझे आवडी लटकेच माय सावध होई बाबा काळ लागला माप सावध होई बापू अकाळ 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 लागला माप. कुठं जायचंय हे माणसाला अगोदर कळाव. या संबंधाने मी चिंतन मांडतो. जगद्गुरु तुकोबार आहे, घरात बसलेले आहेत. आमचे तुकोबार आहेत का आपले घरात बसलेले आहेत. आणि घरासमोरून लोक वागायचे ना, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे आहेत? घरात. आणि दारातून लोक वागायचे ना, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण म्हटलं महाराज घरातच बसलेले आहेत ना, पुढे म्हणतात घरी नेऊन सोडा. आमच्या तुकोबाराची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हटले या घराचा विषय नाही, या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती त्या घरी नेऊन सोडा. मग त्या साधकाच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हणाला महाराज का जाण्याची भाषा करायला आला तर राहा ना. तुकोबारा म्हटले राहून काय करू, मला इथं करमतच नाही, मला इथं करमत नाही. हे बोलू माणसाला स्वदेशात करमत असते, परदेशात नाही. स्वदेश म्हणजे मूळचं स्वरूप. आणि आपण राहतो का परदेशी, आपण राहतो ना परदेशी. म्हणजे आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो, समजा पाहुण्याच्या गावाला, तर जास्तीत जास्त किती दिवस राहू? 2-3 महिने. करमत नाही 2-3 दिवस, करमत नाही जास्त दिवस माणसाला. कधी घरी येईन असं वाटतं माणसाला. महाराज म्हटले हा माझ्यासाठी परदेशी, मला इथं करमत नाही. बघा म्हणजे तुकोबारा स्वतःच्या घराला परदेश म्हणतात. आपली येडी म्हणतात परदेशी परदेशी. जानन जानन परदेश राहता कुठे इथं तुम्ही?
नाही ना, हा परदेश राहतो कुठे इथं, बरोबर आहे का नाही, हा परदेश आहे ना. मग ठीक आहे, महाराज म्हणले मला माझ्या घरी नेऊन सोडा. मग तो साधक मला ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणतात ना माझ्यासाठी परदेश आहे, मला इथं करमत नाही, मग इथं आलात कसं ते सांगा. महाराज म्हटले सहज फिरत आलो. मग सहज फिरत आला तर राहा ना. तुकोबारा म्हणले राहून काय करू, देश माझा नाही आणि वेश माझा. देश वेश नोय माझा सहज फिरत करू सत्ता कवनावाद स्थिर पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकली परदेश नाही कोण अंध पांगुळ चालू आता माझी करत महाराज म्हटले राहून काय करू इथं, देश माझा नाही आणि वेश माझा नाही. देश माझा नाही वेश माझा नाही. का देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर. तुकोबाराय म्हणले जागा माझी नाही, शरीर माझं नाही, राहून काय करू. महाराजांनी विचारलं महाराज जागेचं जाऊ द्या पण शरीर कसं काय तुमचं नाही. महाराज म्हटले या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू, कारण या शरीरावरती अनेकांचा मालकी हक्क आहे म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही. कोणाचा मालकी हक्क आहे बघा, आई मुलाच्या संबंधाने म्हणते आधी माझा आहे, पत्नी नवऱ्याच्या संबंधाने म्हणते आधी माझा आहे, भाऊ भावाच्या संबंधाने म्हणतो आधी माझा आहे, वडील मुलाच्या संबंधाने म्हणतात आधी माझा आहे. हे जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतो आधी माझा आहे. मग इतक्या जणांचा जर याच्या मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फ्लॉट याला दायबाद आणि तितक्यात राहा. म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही. मग आलात कसं, सहज फिरत आलं. सहज नाही, संत महात्मेत येते उपकारासाठी. बरं ठीक आहे, मग आलात तर राहा ना. तुकोबारा म्हणले राहून काय करू सत्ता कवनावरी. इथं माझी सत्ताच नाही. कोणाची, भाजपची, सॉरी इंद्रियाची, इंद्रियाची सत्ता म्हणजे पाय डोळा टीव्ही पाहून आलो आता, येतात टीव्ही पाहिजे, पाय डोळा खरेच येणार. चला, पाय डोळा म्हणता माझी ती काय सामोकलेलो. इथं माझी सत्ताच नाही, माझं कोणी ऐकतच नाही तर राहून काय करू. महाराजांनी विचार महाराज कोण ऐकत नाही, गावातले ऐकत नाही का घरचे ऐकत नाही, कोण ऐकत नाही नेमकं. महाराज म्हटले गावातल्यांचा आणि घरच्यांचा विषयच नाही. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळा म्हणता माझी ती काय सामोकलेलो. इंद्रियच ऐकत नाही तर बाकीच्यांचं काय म्हटले, काय ऐकत नाहीत. प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने म्हणून ऐकत नाहीत. यांची धाव आपापल्या पद्धतीने. नाथ भागवतात अशा गोडवाव्या आहेत. प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जेव्हा रसाकडे ओढी तृषा प्राशना लागे तोडी, त्वचा पायी मृदूपण उदरवांचे पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप, ग्राण उद्यत परिमळा रूप पावया डोळा, हस्तवांची ती खेळा अनकलेला स्वभावे पाय वांचिती गती, आयसी इंद्री ओढा ओढीती, नाना जीवी गिळपती बहुता सवती तोडीती. प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे उडी, जिभेला रसविषय आवडतो. समजा आता जर किचन कोण वास आला स्वयंपाकाचा आणि इकडे मंडपात शिरला, सगळे म्हणतात इतकं कीर्तन कोणाच गावाला होत नाही, उठत नसते. सगळे म्हणणार का, जीवा रसाकडे उडी, जिभेला रसविषय आवडतो आणि कानाला मधुर ध्वनी आलाप, कानाला गायन आवडतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ना, जैसा का हिरवे चारे भांबावे पशु. म्हणून नाथ महाराजांनी शेवट शब्द वापरला बहुता सवती तोडी ती. सवती शब्द घातला नाथ महाराजांनी शेवट. सवती म्हणजे आता पुरेच्या काळात उदाहरण आहे, जसा एक पुरुष असून त्याला अनेक पत्न्या असा, मग त्याची जशी होणारी फजिती तसं इंद्रियामुळं जीवाची होणारी फजिती आहे. म्हणून सवती शब्द घेतलेला आहे. आता सवती शब्द घेता येणार नाही का, एकच भेटा ना. चल, विषय समोर आला की इंद्रिय जीवाचा ऐकत नाहीत, जीवाला बरोबर विषयाकडे नेतात. म्हणून तुकोबारा म्हणले पाय डोळा म्हणता माझी ती काय सामोकली, इंद्रियच ऐकत नाही. ते उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, घरून पाठ करायला सांगतो. ते झाडाला आंबा होता पिकलेला, योग्य दादा, झाडाला आंबा होता पिकलेला, पायला कोणी, डोळ्याने. बरं ज्यानं पाहिलं त्याला जाता येतं का, कोण गेलं, पाय. बरं जे गेले त्याला तोडता येतो का, तोडा कोणी, हाताने. मग ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही, खाल्ला कोणी, मग चुलते तोंडाने.
चुलत्याच्या नामच्या बांध आंब्याचं झाडी चुलत्याच्या नामच्या बांध आंब्याचं झाडी आणि 1 वर्ष त्याच्याकडे असते 1 वर्ष आमच्याकडे असते. आता या वर्षी आंबा असा फुटला आणि त्याच्याकडे गेला. म्हणजे खरं तेच बोलतो जे घरून पाठ करून आलो का तेच बोलतो बा काय बोलत. आणि मग ते ज्यांना पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं ज्यांना तोडा त्याला खाता येत नाही. खाल्ला कोणी तोंडाने, तोंडाने खाऊ द्या राहुल महाराज आंबा. आंबा तोंडा तरी कोणी तोंडात ठेवताला आंबा कुठे गेला पोटात. पण आंबा जेव्हा पोटात गेला का तेव्हा मालकानं बांगल्याहूनच पाहिलं होतं आंबा तोडता. पण मालक तुडूस तर आणि खाऊस तर काहीच म्हणला नाही. आंबा खाल्ल्यावर तिकून काठी घेऊन आला आणि दळील दिशी आणली पाटीत काठी बसली की पाठ लागली बोलायला. पाठ म्हणली माझी काय चुकी आहे पाठ म्हणली. बरोबर आहे ना पाठीचा. पाठ म्हणली ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गिरी त्याला तोडता येत नाही, ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही, ज्यानं खाला त्याला तोंडात ठेवतात ना. आंबा गेला पोटात आणि टप्प मला का पाठ म्हणली ना. पण भाऊ जेव्हा पाटीत टप्पू पडले रसा महाराज तेव्हा पाणी कुठून आलं डोळ्यातून. का ह्यात कडून पाहिलं होतं यानंच पाहिलं होतं की तेवढंच पाठी मला सुद्धा तेवढंच पाठी. विषय समोर आला की इंद्रिय जीवाचं ऐकत नाही, जीवाला बरोबर विषय करण्यात तुकोबारा म्हणले पाय डोळा म्हणता माझे ते काय मोकली. इंद्रियच ऐकत नाही तर बाकीच्यांचं काय म्हणले. म्हणून महाराज काय महाराज म्हणून म्हटले परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालं. म्हणून हा माझ्यासाठी परदेशी मला माझ्या घरी नेऊन घाला. ठीक आहे. तो साधक काय म्हटलं महाराज तुम्ही सिद्ध करून दाखवले. काय तुम्ही सिद्ध करून दाखवलं. काय दाखवलंय. देश माझा नाही, वेश माझा नाही, सहज फिरत आलो, इथं माझं कोणी ऐकत नाही, इंद्रिय माझं ऐकत नाही, ते तुम्ही सिद्ध करून दाखवले. ठीक आहे चला उठा तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो. तुम्ही आता घरी नेऊन घाला. आता घरातच बसलेले आहेत ना, चला तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो. तुम्ही सिद्ध करून दाखवलं नाही तर माझं काहीच नाही. पण मला सांगा, तो साधक म्हणा तो कोबारा, आता मला सांगा ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा. पाहतो नेऊन घालतो. बरोबर आहे. त्यात तरी साधकानं कुठे नेऊन घालायचं. महाराज घरातच बसलेले आहेत ना. ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा सांगा. पाहतो नेऊन घालतो. बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोणी दिशेला सांगा. पाहतो नेऊन घालतो. तो कोबाऱ्यांची आमच्या तत्वज्ञानाची भाषा आहे. तो कोबाऱ्या म्हटले ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. मग तो साधक म्हणला महाराज मग नेमकं घर तरी कुठं आहे तुमचं. निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनी आम्ही बांधिले घर. निराकार निरंतर राहिलो. निराकार निरंतर राहिलो. निराभासी पूर्ण आलो समरस. निराभासी पूर्ण आलो समरस. निराकार निरंतर राहिलो. निराकार निरंतर राहिलो. निराभासी पूर्ण आलो पांडू महाराज निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपाता, ब्रह्मस्वरूपाता. वेदांत म्हणजे आद्वैस्थिती सांगितलं की ते आद्वैस्थिती किंवा शिव स्वरूपाता. जीवाचं ते खरं घर आहे. हे आपले घरच नाहीत. आमचे बाबा विनोदान म्हणत असतात. पण वस्तुस्थिती या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही सगळे पावणे माणसं आहेत. या संसारात आहेत ना तुम्ही आम्ही सगळे पावणे माणसं आहेत. आणि पावणा माणूस राहण्याकरता नाही जाण्याकरताच आलेला असतो. वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. तसं तुम्ही आम्ही या संसारात पावणे माणसं आहेत. मग कोणी पावणा इथं 20 वर्षासाठी आलेला आहे, कोणी 40, कोणी 60, 80, 100 लोकच राहावा. तुम्ही ठेवून घेऊन 100च्या पुढं. या मृत्यू लोक सगळे पावणे माणसं आहेत. आणि पावणा राहण्याकरता न जाण्याकरता आलेला असतो.
रान करतो कोण येत उरो नाही आले अवतार येत आल्यावर देवाला अवतार सोडावं लागतो म्हणजे अवतारलाच काय खरे बरोबर देवाला अवतार सोडावं लागतो म्हणजे अवतारलाच काय खरे प्रत्येकाला इथं एक एक दिवस निघून जायचे ते म्हणतात ना आज मेला पण जा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तो तैसा झाला देखत देखत ना तू पण तो तैसा झाला आई राजा प्रत्येकाला एक ना एक दिवस निघून जायचंय इथं कोणी राहण्याकरता नाही आलेलं विनोदाचा कोणी राहण्याकरता नाही आलेलं प्रत्येकाला एक ना दिवस निघून जायचं काही नाही तर कोण राहिले कोण संग नेलं काय बरोबर आहे का नाही मला आता कोण काय उगा आता ते वस्तुस्थिती तुम्हाला विश्वास बसणार नाही पांडुरंग महाराज बघा तुम्ही मला सांगा आपल्याला जन्म कोणी दिलाय दुसऱ्याने दिलाय जन्मल्याच्या नंतर आपल्याला पहिली आंघोळ कोणी घातली दुसऱ्याने घातली आपलं नाव कोणी ठेवलंय दुसऱ्याने ठेवलंय आपलं नाव कोण ठेवतंय दुसरे ठेवते ना नाही खरं ते बोलावलं मी बरं चुकीचं वाटत असलं तर 20 रुपये कमी द्या मला तसं काय पण मग जे खरे ते बोल आपल्याला शाळेत नेऊन कोणी घातलं दुसऱ्याने घातलं आपल्याला शिक्षण कोण दिलंय दुसऱ्याने दिलं आपलं लग्न लावून कोण दिलंय दुसऱ्याने दिलं आपल्याला पगार कोण देते दुसरे देते ना आपल्याला हे मेलं शेवटच्या आंघोळ कोण घालणारी दुसरे घालणार का मेलं संपत्ती वाटून कोण घालणारी मग इथं आपलं आहे काय ते सांगा उगच बरोबर आहे का आपलं आहे काय ते सांगा काहीच नाही उगच ते काय सोबत येणार नाही उगच जाताना पाय आपण 100-200 रुपये दिले ते तरी कुठं पुण्याचे कामी येतील ते काही कामी येत नाही बाकीचं काय नाही कुठं काय नेलं नाही कोणी काय राहणार बरोबर आहे ते असं ऐकलंय ते लेख लहान छोटं बाळ जर जन्मलं का बाळ तर जन्मल्याच्या नंतर असं मी ऐकलं ते महिला मंडळ त्याच्या अंगावर ते बाळाचं टाकतात त्याला बाळाचं म्हणतात ते बाळाचं टाकतात बघा त्या बाळा त्याला खिस्सा नसतो युवराज महाराज ते बाळ टाकतात त्याच्या अंगावर त्या बाळा त्याला खिस्सा नसतो पण आणि माणूस मेल्याच्या नंतर दुकानावर ते पांढरं वस्त्र आणतात बघा एक जाऊन बरोबर आहे काय आणि ते आथरतात ना जातात नेतात ना ते त्याला बी खिस्सा नसतो म्हणजे येताना खिस्सा नाही आणि जाताना खिसा नाही तरी सगळं आयुष्य खिसा भरण्यातच चाललंय भराच ना शिवलेच कसे मेळ लागा नाही खिशात शिवले भरात ना हो ना मी रोज 2 करतो तरी भरात ना हो ना बरोबर म्हणजे नाही माझं तसं गाडी छापल्यामुळे बरोबर मला मुद्दा मांडायचा की बुवा शेवटी शरीर आहे बरोबर प्रत्येकाला इथं निघून जायचं काय नाही कोणी सोबत येणार नाही काय नाही त्याला असू द्या म्हणजे पण महाराज म्हटले थांबा विषय नका बदलू तुम्ही विषय सांगा काय तुम्ही मुद्दा काय म्हटला होता आहे मी कोण करावा विचार आम्हाला कळलं निरंजनी आम्ही बांधिले घर निर्गुण स्वरूपात आहे घरे पण महाराज तुम्ही मी शब्दाचा काय विचार केला ते सांगा विषय बदलू नका महाराज म्हटले कुठं जायचंय माझ्या लक्षात आलं मग मी कोण हा विचार केला मग काय केला मी तुकाराम नाही मी वासुदेव तत्व होता मी शब्दाचा मी विचार केला काय केला मी तुकाराम नाही मी वासुदेव तत्व होता हा बरं मी वासुदेव तत्व होता कशावरून कळो येईल विचार येता बरं सबूत पुरावा काही आहे ठाऊक कसा घ्या अजून कोणाला नाही दो जानिक मागवता का मी वासुदेव तत्व होता विचार केला आणि शरीर मरणाच्या तावडीतून सोडून घेतलं म्हणून मरण हाती सुटली काया विचारे या निश्चय ज्ञान मार्गाने मी कोणी विचार केला मरण संपलं आणि भक्ती मार्गाने काय विचार केला सारासार विचार सार काय ना सार काय भक्ती मार्गाने विचार केला पण आमच्या लक्षात आलं काय फल कटतो संसार येते सार भगवंत किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार ते भगवंताचं सार असणार नाम आम्ही कंठात धरलं आणि मरण संपवलं कारण नाम घेता घेता नाम जर नामी स्वरूपाला प्राप्त झाला मरण संपलं म्हणून मरण हाती सुटली काया विचारे या निश्चय ज्ञान मार्गाने मरण संपवता येतं भक्ती मार्गाने विषय संपवता येतं मरण संपवता येतं म्हणजे मरण सांगतो ऐका मरण म्हणजे याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही बरं याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही या शरीराची आसक्ती संपणं या शरीराचं तादात्म्य संपणं या शरीराचं ममत्व संपणं यालाच मरण म्हणतात जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही म्हणजे आता थांबा उदाहरण मला सांगा समजा या शरीरातून जीव निघून गेला या शरीरातून जीव निघून गेला आणि या शरीराला असं इथं बसवलं समजा इथं बसवलं असं टेकन देऊन बसवलं इथं समजा या शरीर समजा मला भे वाटते पण समजा या शरीरातून जीव निघून गेला आणि आपण याला इथं असं बसवलं तुम्ही काय म्हणता त्याला बसिलं मड
या शरीरातून जीव निघून गेला समजा आणि या शरीराला इथं बसीला असं समजा इथं टेकन देऊन, मग तुम्ही काय म्हणता त्याला? हे जरी नाही काल या शरीरातून जीव निघून गेला, आता कोणी बोलायचं ना पिंगळ मोकळा पडतो, या शरीरातून जीव निघून गेला, या शरीराला इथं बसीला समजा, तुम्ही काय म्हणता त्याला? तुमच्याकडे माणसं मरतच नाहीत का? काय म्हणते, काय म्हणता? मड म्हणू ना आपण सोपं, बरोबर आहे? किती टाइम लावला होतो मड म्हणा, बरोबर का? इतके भेटेत माणसं मारणार, नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. हो, जस काय येणारच नाही. आगा मर हा बोलू न सहाती ज्ञानोबर, मर म्हणल्याला सुद्धा सण होत नाही म्हणजे. बघा याच्यात म्हणजे मरण कशाला म्हणतात ते मी सांगलो. याच्यातून जीव निघून गेला आपण याला काय म्हणतो? मड म्हणतो. राहुल दादा, याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो. तुकोबाराय म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो. हे मरण मरणाही आधी राहिलो मरणी मग गेले मनी होते मनी होते मरणाही आधी राहिलो मरणी मग गेले मनी होते मग गेले मनी होते मरणाई आधी राहिलो मरून, मरणाच्या अगोदरच मरून गेलो. मग केले म्हणी होते तैसे, याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो. तुकोबाराय म्हणजे याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो त्या शरीराला. म्हणजे देह जावो अथवा राव, देह जाऊ नाही तर राव म्हटले याला मरण म्हणतात. आणि ह्या म्हणजे देहाचं तादात्म्य सुटलं. मग आता दिवसाचारी तो कामाने मुक्ते पारनेले नोवारे तुका म्हणे मोक्ते परनिले नोवरी, तुका म्हणे मोक्ते परनेले नोवरी, तुका म्हणे मोक्ते परनिले नोवरी, तुका म्हणे मोक्ते परनिले नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनेले नोवारे. खेळे मेळे आता निशे तेने पावलो वेचावा, आता निशे तेने पावलो वेचावा, आता निशे तेने पावलो पावलो पावलो. आता दिवसचारी खेळी मिळी या अवस्थेला एक हा ज्ञानमार्गानं मरण कसं संपवलं? ज्ञानमार्गाच्या अवस्थे गेल्या बोलता येत नाही. थोडं तरी बोला, बोलताच येत नाही. थोडं तरी बोला ज्ञान अवस्थे, तिथं शब्दच नाहीत. ज्ञानमार्गाच्या अवस्था म्हणजे बोले ना आणि बोलू देईना त्या अवस्था. पण थोडं तरी बोला, बोलताच येत नाही. तुमचं भांडवल संपलं असं नाही, भांडवल आहे पण बोलता येत नाही. त्या अवस्था गेल्या बोलायला ठरलं तर बरे जावं लागतं, असं बोलता येत नाही. नेमकी कोणती अवस्था? बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो,
देशाऊरचा परवे देशाऊर झालो परवे देशावर झालो काय बोले बोलावे 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 बोलावे काय बोले बोलावे काय बोले त्या अवस्थे गेल्या बोलताच येत नाही म्हणून विठोबा रखुमाई जय 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 गोपाल मरणाते सुटली काया विचारे या निश्चय आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. आता जन्म मरणाच्या पलीकडे गेल्यामुळं खंते वगैरे काहीच गोष्टी राहिल्या नाही. अभंगाचं दुसरं न सोनिया गेली खंती सोन्या गेली खंती सहज स्थिती भोगाची खंती
नासुनिया गेली. खंती म्हणजे चिंता. आता चिंता वगैरे राहिली नाही. तसं पाहिलं तर चिंता दोघाला असते. कोणा दोघाला? नवरा बायकोला. यायला नाही. दोघाला म्हणजे सांसारिकाला असतील, परमार्थिकाला असतील. सांसारिक मनुष्याला नित्य उठून या खावायची चिंता सांसारिकाला आहे. आणि पारमार्थिक मनुष्याला काय मी उद्धार पावेन आयशी चिंता करी सदा सर्व काळ. पण देवाल्यावर चिंता नसती, भीती नसती, भय सुद्धा नसतं. भय म्हणजे भीती. मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते बघा. कोणाची? बायकोची, काळाची. सगळ्यात जास्त भीती काळाची वाटते, पण ती सुद्धा राहिली नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. नासुनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. सहज स्थिती मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. मूळचं स्वरूप आजच्या प्रसंगानुसार चिंतन केलं तर माहेरला निघून आलो. म्हणजे आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, कैलासवासी श्री मुसू पाटील कारभारी धन आहेत. काय म्हणायचे सगळे घरी? काय नावाने बोलत होते? दादा म्हणायचे का? दादांना विचारलं, दादा प्रवास? दादा म्हणले, मी सांगो त्यांचा को विचार, काम क्रोध मद मत्सर, दंभ अहंकार गांजते मजला ग बाई बाई, जाते ग माहेराला. म्हणून दादाने विचारलं, दादा प्रवास? दादा म्हटले, आपल्या गावचं नाव काय? एक रुकेचं माझं नातं गोतं तुटलं, माहेरला निघून आलो. माहेरला निघून आता माहेर पाहू 5 मिनिटात आणि थांबू. आता माहेर पाहू नसतो. आपोल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपोल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, जाईना गे माये तया पंढरपुरा, जाईना गे माये तया पंढरपुरा, भेटन माहेरा आपोले या, भेटेला माहेरा आपोली, बाई बाई जाते ग मायेरा, बाई बाई जाते ग मायेराला, बाई बाई जाते ग माहेरा, बाई जाते ग माहेरा, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या आ वाट पाये नित्य माहेराचे, माहेराचे, वाट पाहिली त्या माहेराची, माहेराची, तो का मने घालो जीवापणाची राजाव त्या माहेराने जाते या, जाऊ त्या त्या माहेराने जाते या, पंढरी हे माझे माहेर साजने, पंढरी हे माझे माहेर साजने, आसे न धनीवरी आपुले माहेरी. असे धनीवरी आपुले माहेर, दादा म्हणले मारला निघून आलो. पण दादाने विचारलं, दादा ज्या मारला तुम्ही निघून गेलात ते माहेर कोणाचं आहे? ते म्हणले सांगू, माहेर संताचे, माहेर संताचे, संतांच्या मारला निघून आलो म्हणले. पण दादाने विचारलं, दादा ज्या मारला तुम्ही निघून गेलात त्या मारला नाव नाही का? नाव? ते म्हणले आहे ना. कोणतं नाव आहे? बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे विठोबारायाचे नगर, आम्ही आता एक रुपयाचं नातं गोत तुटलं. आता पंढरपूरला निघून आलो, माहेरला निघून आलो. पण अजून 2च मिनिटं घेतो. माहेरात गेलो माणसाला आई वडील असते. दादा तुम्हाला? ते म्हणले सगळे गोत माझे पंढरीशी जाण, सगळं गणगोत पंढरपुरात. आता एक रुपयातलं नातं गोत राहिलं नाही. मायबाप, आता मायबाप पाहून थांबू. आता 2च मिनिटं घेतो. थोडं द्या वाढू, पण मायबाप पाहून थांबू. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, एका जनार्दनी शरण
म्हणले. दादाने विचारलं दादा प्रवास इथलचं नातं गोतं राहिलं नाही, आता माहेरला निघून आलो म्हणजे. दादाने विचारलं दादा माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतील तुम्हाला? ते म्हणले मायबाप आता पंढरपुरात. पंढरपुरात कोण मायबाप आहेत? ते म्हणले युवराज दादा म्हणले जगाचा मालक आमचे वडील झालेत आणि जगाची मालकीन आमची आई झाली म्हणजे. दादाने विचारलं दादा तसं नका सांगू, मग आम्हाला त्याचे नावं सांगा मायबापाचे म्हणजे आमच्या लक्षात येईल हे तुमचे मायबाप आहेत पंढरपुरात म्हणून. ते म्हणजे सांगतो ना नावाचं काय असतं. बापानी आई बाप माझी विठ्ठला रखुमाई. पांडुरंग परमात्मा वडील झालेत म्हणले, रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणले. दादाने विचारलं दादा आता एक विचारतो अजून, काय तुम्हाला बहीण नाही का? आता आज जरी तर सख्खी बहीण आली असन, आता मला काय माहित नाही का नाही, तिचं नातं आता राहिलं नाही म्हणजे. रक्षाबंधनाचा सण असला, भाऊबीज असली, भावाला बहिणीची बहिणीला भावाची ओढ असते अमोल महाराज. दादा म्हणले आता इथली बहीण राहिली नाही, इथून पुढचं रक्षाबंधन, इथून पुढची भाऊबीज पंढरपुरात. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. इथली बहीण आता राहिली नाही, मग बहीण दादा म्हणले आता पंढरपुरातच आहे. पंढरपुरात कोण बहीण आहे तुम्हाला? ते म्हणले आपल्यासारख्याने स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावं एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचं. दादाने विचारलं दादा तसं नका सांगू, मग आम्हाला बहिणीचं नाव सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल हीच बहिणी म्हणून. म्हणजे नावाचं काय असतं सांगतो ना म्हणजे. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, कोणी तोसे पाप भंगा करीतात पाप भंगा. पंढरी पिवरी जाती. चंद्रभागा आमची बहीण झाली म्हणजे चंद्रभागा. वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता, बहीण चंद्रभागा. दादाला विचारला दादा आता जास्त विषय वाढवत नाही, शेवट विचारतो एकच विचारतो, काय तुम्हाला भाऊ नाही का? भाऊ नाही? पण बाबा मग ऐकलं मोठं कार्य होतं दादांचं म्हणे. माझे पोलीस पाटील होते दादा म्हणे, सोसायटी चेअरमन पद होतं दादाकडं, मोठं कार्य होतं म्हणे. पण आता भाऊ राहिला नाही म्हणे. भाऊ पंढरपुरातच आहे म्हणले. इथलं सगळं नातं गोतं तुटलं, आता भाऊ पंढरपुरात कोण भाऊ आहे तुम्हाला? ते म्हणले निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणावं एवढं सामर्थ्य आमच्या भावाचे म्हणे. दादाने विचारलं दादा तसं नका सांगू, नाव सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल हाच भाऊ आहे म्हणून पंढरपुरात. पुंडलिका राय बंधू त्याची गाती काय सांगू, त्याची गाती काय सांगू, त्याची गाती काय सांगू. पुंडलिकराय भाऊ झाला म्हणले. वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता, बहीण चंद्रभागा, भाऊ पुंडलिकराय. सगळे गोत माझे पंढरी से जाण. सगळं गणगोत आता पंढरपुरात ते एकुरक्यातलं मग नातं गोत राहिलं नाही, माहेरला निघून आलो. आज देवाकडे प्रार्थना नाही, देवाकडे योग्य दादा या दादांच्या परिवाराने मिळून कैलासवासी श्री प्रकाश मसू धनाईत, दुसरे चिरंजीव श्री विजय भाऊ धनाईत आणि सुधाकर भाऊ धनाईत या धनाईत परिवारानं मिळून हा दादांचा पुण्यस्मरण सोहळा केलाय ना. रसाळ बाबा देवाकडे प्रार्थना आहे, देवा या ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं दोन्हीचं पुण्य एका जागा जमा व्हावं आणि दादाला तुमच्या चरणाजवळ गावं. देवाकडे प्रार्थना. उत्तमाची गती. दादाने विचारलं दादा प्रवास का लवकर
सोडला तुका म्हणे मत धाडिले निरोपा एक आणि येते मारेची आठवण दोन म्हणून एका जनार्दनी चरण चरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण येते माहेरची आठवण करी आठवण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराय माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर नाही नाही विठ्ठल जय जय माऊली